हां, दिसलं. हां. सो आपल्याला वेगवेगळ्या कालखंडांविषयी परिचय असेल. तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकले असाल ना, की वेगवेगळे कालखंड असतात. अ, म्हणजे आपण जसं मौर्य काळ आहे किंवा प्री हिस्टॉरिक पिरियड आहे किंवा जसा हा वैदिक काळ आहे किंवा सिंधू संस्कृतीचा काळ आहे, है ना? सो असे वेगवेगळे कालखंड असतात आणि त्या कालखंडामागचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. सो आपण या आजच्या लेक्चरमध्ये पर्टिक्युलरली वैदिक काळाचा कालखंड वैदिक काळ जो आहे त्याविषयी जाणून घेऊ. ठीक आहे? आणि त्या काळामध्ये काही असे उल्लेख, दाखले आपल्याला मिळतात का ते पाहू. ठीक आहे? सो वैदिक काळाचा कालखंड आपल्याला सांगायचा झाला तर सिंधू संस्कृतीचा ऱ्हास जेव्हापासनं सुरू झाला आणि दुसरं म्हणजे मौर्य साम्राज्याच्या उदयाचा मधला जो कालखंड आहे, त्याला आपण वैदिक काळ असं कन्सिडर करतो. ठीक आहे? म्हणजे सिंधू सभ्यता जी होती, तिचा ऱ्हास सुरू झाला आणि त्याच्यानंतर मौर्यांचा उदय होईपर्यंतचा जो मधला काळ होता, त्या काळाला आपण वैदिक पिरियड असं कन्सिडर करतो. ठीक आहे? आणि आता आपण कुठला पण कालखंड वगैरे जेव्हा म्हणतो, तेव्हा तो आपल्याला टाईम स्केलमध्ये सांगायचा असतो. सो त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर 1500 ते 500 BCE है ना? 1500 टू 500 BCE असा हा कालखंड आहे. ठीक आहे. आपल्याला नेहमी कालखंड हा स्केलमध्येच सांगायचा असतो. आपल्याला विचारतात 2 मार्काच्या प्रश्नामध्ये खूपदा विचारतात, की वैदिक पिरियडचा स्पॅन किती आहे? सो आपण ह्याच्यात तर सांगणार, की इंडियन आर्ट इन वैदिक पिरियड व्हिच इस द टाईम स्पॅनिंग द एंड ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन टू द राईज ऑफ फर्स्ट इंडियन एम्पायर द मौर्यास. ठीक आहे? म्हणजे मौर्य साम्राज्याचा उदय होण्यापर्यंत. सो या मधल्या काळाला आपण वैदिक पिरियड असं कन्सिडर करतो. ठीक आहे? आता हा जो काळ होता, हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये आपल्याला आर्य आणि द्रविड या दोनही सिव्हिलायझेशनच्या आयडिओलॉजीजचा, फिलॉसॉफीजचा, कॉन्सेप्टचा ब्लेंड दिसतो. ठीक आहे? म्हणजे दोन्ही संस्कृत्या वेगवेगळ्या आहेत. आर्य संस्कृती वेगळी आहे, द्रविड सिव्हिलायझेशन वेगळं आहे. पण त्या दोनही संस्कृतीचा मेळ आपल्याला त्या काळातल्या म्हणजे त्या काळातल्या ज्या काही कला किंवा आर्किटेक्चर रिलेटेड गोष्टी घडल्या असतील त्याच्यावरती आपल्याला दिसतो. ठीक आहे? सो प्रत्येक कालखंड असतो, त्या कालखंडाचं वैशिष्ट्य असतं. या कालखंडामध्ये आपल्याला आर्य आणि द्रविड या दोनही संस्कृती ज्यांचं काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे आयडिओलॉजीज आहेत, पण त्यांचा मेळ आपल्याला या काळामधल्या गोष्टींवरती दिसतो. ठीक आहे. आता वैदिक काळाबद्दल सांगायचं झालं, तर वैदिक काळात ॲज सच काही आर्किटेक्चरल गोष्टी बनून तयार नव्हत्या, है ना? कारण आर्किटेक्चर वॉज नायदर परमनंट नॉर मॉन्युमेंटल, है ना? म्हणजे ज्या काही कला होत्या त्या अगदी बेसिक आणि सुरुवातीच्या अवस्थेत होत्या. त्यामुळे आर्किटेक्चर वगैरे काही परमनंट किंवा असं मोठी एक सुंदर रचना वगैरे आहे त्याची असं नव्हतं. आता आपण आता वरती सांगितलं, की दोन्ही संस्कृतीचा मेळ आपल्याला या कालखंडामध्ये दिसतो. तर आपण दोन्ही संस्कृतीचे लक्षणं पाहून घेऊ, की कशी होती. सो इंडो आर्यन पॉप्युलेशन वॉज स्कॅटर्ड, है ना? सो जी आर्य संस्कृती होती, ती अतिशय स्कॅटर्ड आणि विखुरलेली होती. आणि ते कसे होते? ते शेती वगैरे करत होते आणि जे भटके असतात ना, जे एका जागेवरती स्थिर राहत नाही असे, सो ते नोमॅड्स होते, है ना? जे एका जागेवरती स्थिर नसतात, असे बेसिक ॲग्रीकल्चर करणारे, है ना? बट ऑन अनदर हँड आपण द्रविड कल्चर म्हटलं, तर द्रविड कल्चर कसं होतं, तर ते अतिशय विकसित होते.
ठीक आहे. त्यांना एक स्पेसिफिक तऱ्हेच्या आकारांचे घरं किंवा मंदिरं निर्माण करता येत होते. त्यांना खूप कुशलतापूर्वक इंट्रिकेट कार्विंग करता येत होती. म्हणजे जे दगडकाम वगैरे असतं ना, म्हणजे सुंदर दगडांना आकार देणं किंवा त्या दगडांपासनं मूर्त्या बनवणं वगैरे. सो या सगळ्या गोष्टी त्यांना खूप सुंदर जमत होत्या. पण सगळ्यात मोठा आपल्याला एक ड्रॉबॅक हा आहे, की द मटेरियल यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन was mostly readily obtained wood, bamboo आणि thatch etc. And hence very few artifacts survived of this era. आता त्या काळामध्ये जे जास्त करून मटेरियल यूज होत होतं, म्हणजे ज्या काही साधन सामुग्रीचा वापर करून कुठल्या गोष्टी बनवल्या जात होत्या, त्या जे आजूबाजूला उपलब्ध आहे अशाच साधन सामुग्रीचा वापर करत होते. जसं बांबू किंवा वूड आहे ना. त्यामुळे त्या काळात बनलेल्या वस्तू या फारशा आपल्यासाठी उपलब्ध नाहीत. कारण लाकूड किंवा वूड या सगळ्या गोष्टी लवकर खराब होतात ना. लाकूड जळू शकतं, त्याला कीड लागू शकते, ते नष्ट होऊ शकतं. म्हणून त्या काळातल्या काही आठवणी किंवा त्या काळातल्या वस्तू आर्टिफॅक्ट्स म्हटलंच ना, तर त्या आपल्यासाठी उपलब्ध नाहीत. ठीक आहे. आता असं म्हणणं हॅव्हिंग सेड दॅट इट वुल्ड बी इग्नोरंट टू बिलीव्ह दॅट नथिंग रिलेटेड टू आर्ट हॅपन इन धिस पिरियड. आता कला क्षेत्रामध्ये ह्या पर्टिक्युलर वैदिक काळामध्ये काही घडलंच नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण ज्या काही गोष्टी आपल्याला कला क्षेत्रातल्या, आर्किटेक्चरच्या क्षेत्रातल्या, लिटरेचर, रिलिजन, फिलॉसॉफी या सगळ्या ज्या गोष्टी काही ज्या आज मूर्त स्वरूपात दिसतात, तर या सगळ्यांची कुठे ना कुठे सुरुवात मात्र या वैदिक पिरियडमध्ये झाली होती. है ना? सो आर्किटेक्चर, ॲग्रीकल्चर, लिटरेचर, रिलिजन, philosophy, stone carving, rock cut shrines are ones which date back to this period. म्हणजे आर्किटेक्चरच्या संदर्भात म्हणा किंवा लिटरेचरच्या संदर्भात म्हणा, रिलिजन, फिलॉसॉफी किंवा काय म्हणतात त्याला रॉक कट श्राईन्स म्हणजे ज्याच्यामध्ये स्तंभ बनवले जातात, पिलर्स कार्व केले जातात किंवा लेण्या कार्व केल्या जातात. सो या सगळ्यांची कुठे ना कुठे सुरुवात मात्र या वैदिक काळामध्येच झाली होती. आता वर्क ऑफ अ स्कल्पचर अँड आर्किटेक्चर इन वैदिक हेम्स अपियर इन 15 to 800 BC. आता स्कल्पचर्स म्हणजे जे मूर्तिकार असतात किंवा मूर्तिकला जी आहे किंवा जी वास्तुकला आहे याच्याबद्दल आपल्याला वेदांमध्ये बरेच असे काय म्हणतात स्तोत्र रेफरन्सेस मिळतात. आता त्या काळामध्ये पॉटरी कुंभारकाम ही सुद्धा कला अवगत होती असा आपल्याला उल्लेख मिळतो. बीड्स ऑफ टेरेकोटा, glass bangles, copper bangles, stamps have been found at excavation at various places. आणि ज्या काही गोष्टींचं उत्खनन आपण केलं त्या गोष्टी त्या उत्खननामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या. जसं टेरेकोटाचे मणी, टेरेकोटा म्हणजे जेव्हा क्लेला बेक केलं जातं त्याला म्हणजे शेकलं जातं त्याच्यामुळे त्याला टेरेकोटा म्हणतात. सो त्या टेरेकोटाचे मणी त्याच्यानंतर ग्लास आहे ना किंवा धातूपासून बनवलेल्या काही गोष्टी किंवा स्टॅम्प्स म्हणजे मुद्रा ह्या सगळ्या सापडल्या वेगवेगळ्या ठिकाणी जे एक्सकेव्हेशन झाले उत्खनन झाले त्यामध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या. म्हणजे त्या काळातल्या लोकांना या सगळ्या कला अवगत होत्या. कारण नुसत्या मातीच्या नाही तर त्या मातीला बेक करून त्याच्या वस्तू बनवणं किंवा कॉपर म्हणजे एका धातूपासनं काही कुठल्या वस्तू बनवणं, स्टॅम्प बनवणं, स्टॅम्प म्हणजे मुद्रा. या सगळ्या गोष्टी त्यांना या सगळ्या कला त्यांना अवगत होत्या है ना. सो ऋग्वेदा फाइंड्स मेन्शन ऑफ अ गोल्ड ऑर्नामेंट्स नेकलेसेस है ना. आता ऋग्वेदाचा जर आपण अभ्यास केला खूप लोकांना वाटतं की वेदांमध्ये सगळं पोथी पुराण सांगितलेलं आहे. नाही त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि वेद आपलं सगळ्यात ओल्डेस्ट लिटरेचर आहे है ना. ओल्डेस्ट लिटरेचर आहे. या कालखंडापासून आपली लेखन परंपराला सुरुवात झाली होती है ना. म्हणजे ज्या काही गोष्टी ज्या काही नॉलेज त्यांना होतं त्या काळाचं लिहिणं
या काळामध्ये सुरू झालं होतं वैदिक पिरियडमध्ये. ठीक आहे. सो वैदिक पिरियडमध्ये जेव्हा वेद लिहिले गेले, त्या वेदांमध्ये असे आपल्याला गोल्ड ऑर्नामेंट्स म्हणजे सुवर्ण काम, सुवर्णाच्या सोन्याचे दागदागिने कसे बनवायचे, किंवा त्याच्यापासून दुसऱ्या गोष्टी कशा बनवायच्या याचे उल्लेख मिळतात. आता त्या काळातल्या लोकांना धातू कसं जमिनीतनं काढायचा, त्याच्यानंतर त्या धातूला क्लीन कसं करायचं आणि त्याच्यापासून वस्तू कशा बनायच्या, म्हणजे हे धातुकाम जे आहे, ही कला त्यांना अवगत होती, है ना? सो सामवेदा हॅज हेम्स ऑफ प्रिस्ट टू सिंग ड्युरिंग द यज्ञ. आता जे यज्ञ कर्म वगैरे असतं, त्यावेळेला खूप साऱ्या मंत्रांचं उच्चारण करायचं असतं. सो सामवेदामध्ये प्रिस्ट म्हणजे जे पुजारी वगैरे असतात, त्यांनी यज्ञाच्या वेळेला कसे मंत्र वगैरे म्हणावे याच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. म्हणजे सामवेदाबद्दल असं म्हणतात, की सामवेदामध्ये आजचं जे आपली संगीत कला आहे, त्याच्या रिलेटेड भरपूर गोष्टी, त्याचे बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्स, त्याच्या रिलेटेड काही महत्त्वाच्या गोष्टी यांचे रेफरन्सेस आपल्याला या सामवेदामध्येच दिसतात. सो गंधर्व वेद अँड उपवेद ऑफ सामवेदा डिस्क्राइब्स द रूल्स फॉर प्लेइंग इन्स्ट्रुमेंट्स. आता म्हणजे गायन कला ही अवगत होती. गायन कलेबरोबरच जे साथ संगतीसाठी जे वादनांची आवश्यकता असते, त्याच्यासाठी पण त्यांनी रूल्स सांगितलेले आहेत. प्रत्येक आता तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकले असाल, तर तुम्हाला माहिती असेल, की म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे रूल्स असतात, की ते कसं वाजवायचं, है ना? आणि त्याचं प्रॅक्टिस कशी करायची किंवा त्याचं मेंटेनन्स कसं करायचं. सो या सगळ्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, त्या गंधर्व वेदामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. म्हणजे त्या काळातल्या लोकांना संगीत कला, इन्स्ट्रुमेंट्सचं वादन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी सुद्धा अवगत होत्या. त्याच्यानंतर ऋग्वेदा ऑल्सो मेन्शन्स द रेग्युलर कार्पेंटर, ज्याला आपण तक्षक वगैरे म्हणतो, अँड ऑल्सो रथकार, है ना? रथकार हू मेड रथ अँड शिप मेकिंग वॉज ऑल्सो रॅम्पेंट. म्हणजे त्या काळातल्या लोकांना कार्पेंटरी हे कला अवगत होती किंवा त्यांना शिप मेकिंग पण जमत होतं. आता कार्पेंटरी म्हणजे बेसिकली वूड वर्क, है ना? लाकडाचा वापर करून सुंदर वस्तू बनवणं. काही रोजमर्राच्या आयुष्यासाठी लागणाऱ्या वस्तू बनवणं, काही जसं वेपन्स वगैरे बनवणं. सो या सगळ्या गोष्टी त्यांना अवगत होत्या. आणि रथकारांचा पण उल्लेख आपल्याला दिसतो. रथ म्हणजे पहिल्याच्या काळी कसं एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाण्यासाठी रथ, चॅरियट वगैरेचा वापर करत होते. सो ते रथ निर्माण करणं एक स्किलफुल काम आहे, ज्याच्यामध्ये लाकूड, धातू आणि बाकी म्हणजे एक थोडंसं एक स्किलच आहे ते, की तुम्हाला धातुविद्येचंही ज्ञान पाहिजे, तुम्हाला वूडवर्कचंही ज्ञान पाहिजे आणि त्याचा तुम्ही प्रॉपर वापर करून एक चांगला रथ बनवू शकता. सो त्या काळातल्या लोकांना असे रथ बनवता येत होते आणि शिप्स सुद्धा बांधता येत होते, म्हणजे जहाज सुद्धा बांधता येत होते. सो असे आपल्याला उल्लेख ऋग्वेदामध्ये मिळतात. म्हणजे त्यांना वुडवर्क आणि कार्पेंटरीमध्ये त्यांचा ते एक्सपर्ट होते, है ना? द मेजर कॉन्ट्रिब्युशन इन द वैदिक एज वॉज टुवर्ड्स द रिटन वर्ल्ड. आता मी मगाशी पण म्हटलं, की सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन काय होतं या वैदिक काळातलं, की आपल्याला आर्य आणि द्रविड या दोन्ही संस्कृतीचा मेळ या ह्याच्यात दिसतो. आणि या पिरियडमध्ये, या कालखंडामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावरती त्याचा प्रभाव पण दिसतो. सो या काळामध्ये सगळ्यात मोठं घटना म्हणजे आपले इपिक्स, आपले रामायण आणि महाभारतासारखे महाकाव्य लिहिले गेले. याच्या आधी या सगळ्या कला अवगत नव्हत्या असा भाग नाही आहे. याच्या आधी या सगळ्या कला अवगत असल्या तरी पण त्याचा उल्लेख आपल्याला कुठे दिसत नाही, कारण लेखन परंपराला सुरुवात झालेली नव्हती. जे काही ज्ञान होतं ते एक गुरु आपल्या दुसऱ्या गुरुला, दुसऱ्या शिष्याला वर्बली सांगत होतं, है ना?
मौखिक परंपरा होती. त्यामुळे आपल्याला कुठेही असे रिटन रेफरन्सेस मिळत नाही. म्हणून आपण असं म्हणतो, की वैदिक काळ किंवा त्याच्या आधी कलाक्षेत्रात काही घडलंच नाही. असं नाही, कारण ते काही गोष्टी लिहून नाही ठेवल्या गेल्या. म्हणून झाल्याच नाही असं नाही किंवा बऱ्याचशा गोष्टींना सुरुवात त्या काळामध्ये झाली. हो ना. आणि वैदिक पिरियडमध्ये सुरुवात झाली होती. जास्त काही त्यांचे आर्टिफॅक्ट्स आपल्यासाठी अवेलेबल नाही आहे. म्हणून हे एक मिसकन्सेप्शन आहे लोकांची, की या काळामध्ये कलाक्षेत्रा रिलेटेड काही घडलंच. आणि कालखंडही खूप जुना आहे. है ना? कालखंड जुना आहे. जे काही रॉ मटेरियल होतं ते सुद्धा बेसिक होतं. है ना? त्यामुळे आर्टिफॅक्ट्स आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत, की जे सांगतील, की हे जे आपण सांगू शकू, की हे वैदिक काळातले आहे. आणि लेखन परंपरेला नुकती सुरुवात झाली होती. आपले वेद या काळामध्ये लिहिले गेले होते आणि मग वेदांमध्ये आपल्याला या सगळ्या कलांचा उल्लेख मात्र दिसतो. आता आपलं रामायण आणि महाभारतच पहा. रामायणामध्ये इन द एपिक्स देअर इज अ मेन्शन ऑफ अ बिग पेंटेड हॉल्स सजेस्ट ऑफ अ म्युरल आर्ट. आहे ना? म्युरल आर्ट म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये भिंतींवर ती कला सादर केली असते. सो मोठे-मोठे हॉल्स बांधणं, त्याच्यानंतर भिंतींवरती काही सुंदर चित्र उठवणं. सो या सगळ्या कला त्या काळातल्या लोकांना अवगत होत्या. याचे रेफरन्सेस आपल्याला आपले एपिक्स म्हणजे आर्ष काव्य, पहिलं लिटरेचर वाचलं जसं रामायण आणि महाभारत आहे. ह्या वाचलं तर आपल्याला असे अनेक उल्लेख दाखले मिळतात. There is also description of a Hindu and the Buddhist architecture as a horseshoe shaped arches. सो त्या काळामध्ये horseshoe shapes चे आर्चेस म्हणजे कमानी सुद्धा आपल्याला दिसत होत्या. म्हणजे असा उल्लेख आपल्याला दिसतो, की त्या काळी ते हे सगळ्या गोष्टी खूप पॉप्युलर होते. है ना? कुठली गोष्ट जेव्हा पॉप्युलर असते, तेव्हा ती त्या काळातल्या लिटरेचरमध्ये त्याचा उल्लेख होतो. आता या सगळ्या गोष्टी त्या काळातल्या लोकांना अवगत होत्या, प्रगत होत्या म्हणून त्या काळातलं जे काही साहित्य लिहिलं गेलं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला दिसतो. ठीक आहे. आता द मोस्ट इम्पोर्टंट आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट ऑफ वैदिक पिरियड was layout of the Indo-Aryan village which one could see the remnants of Hinduism and Buddhism. आहे ना? आता आर्यनचे आपण जर घरं वगैरे पाहिले, त्यांचे घरं काही सुस्थितीमध्ये नाही आहेत. ज्या काही स्थितीमध्ये आहेत त्यांचे घरं जर आपण पाहिले, तर आणि त्याचं अध्ययन जर आपण केलं, तर आपल्याला कळतं ते जे घरं आहेत, त्यांचे जे विलेजेस होते, त्यांचे जे गावं होते, ते 5 एलिमेंट्स जे आपल्याला युनिव्हर्सचे दिसतात, त्यांच्यानुसार ते 5 भागांमध्ये डिव्हाईड केलेले असायचे. ठीक आहे. म्हणजे आपले जे 5 एलिमेंट्स आहेत, तसेच 5 एलिमेंट्सवर आधारित त्या त्यांच्या गावांचं स्ट्रक्चर असायचं. आणि त्यांचे लेआउट्स पाहून आपल्याला काही-काही गोष्टींचा अंदाज बांधता येतो, की त्यावेळेचं आर्किटेक्चर कसं असेल वगैरे. सो रेमिनंट्स आता जे काही अवशेष आहेत, ते पाहून आपण फक्त त्या काळातल्या वास्तुकलेचा किंवा मूर्तिकलेचा अनुमान लावू शकतो. ठीक आहे. In the southern India, number of rock cut tombs can be found called stupas, which are transition of the Vedic round huts of wood or thatch. आता पहिल्याच्या काळी मी सांगितलं जे घरं वगैरे असायचे ते बांबू, वूड किंवा जे काही म्हणजे झाडं वगैरे आहेत यांचा वापर करूनच ते घरं वगैरे निर्माण करायचे. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला त्यांची जागा दगडांच्या पासनं बनवलेल्या स्तूपांनी वगैरे घेतलेली दिसते. इन लेटर इयर्स अजंता केव्हज वेअर बिल्ट व्हिच वेअर इन्फ्लुएन्स्ड बाय दीज ओन्ली. आणि त्याच्या भरपूर नंतर जेव्हा हे अजंता लेण्या वगैरे कोरल्या गेल्या, त्या सगळ्या कुठे ना कुठे या अशा राउंड स्तूपासपासनं इन्स्पायर्ड होत्या असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण पहिलेचे जे घरं होते ते सगळे लाकडाची बनलेले, बांबूनी बनलेले होते. पण नंतर-नंतर त्याच्यामध्ये दगडाचा वापर होऊ लागला, है ना? आणि त्याचंच ॲडव्हान्स व्हर्जन आपल्याला या अजंठा च्या केव्हजमध्ये दिसतं आहे. ठीक आहे. म्हणजे कुठे ना कुठे ते या सगळ्या एका ट्रान्झिशन पिरियडमध्ये होते. पहिले ते पर्मनंट आता लाकडी घरं म्हणा किंवा बांबूपासून बनलेले घरं म्हणा, ते काही पर्मनंट नाही राहत ना.
सो त्याच्यामध्ये तसा-जसा त्यांनी दगडाचा वापर केला, त्याची ड्युरेबिलिटी वाढली आणि नंतरच्या काळामध्ये जे अजंठामध्ये वगैरे आपल्याला दिसतं ते तर संपूर्ण दगडाला कोरूनच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे हळू त्यांची जी स्थापत्य कला होती ती सुद्धा डेव्हलप होत होती. म्हणजे सगळ्या काही गोष्टींना चालना मिळायला सुरुवात या काळामध्ये झाली होती. From the archaeological finds in the Uttar Pradesh dating back to a 1300 BC, iron implements were uncovered, evidencing that the method of iron smelting was being practiced in that era. आता आर्किओलॉजिकल फाइंडिंग्सनी आपल्या पुरातत्व विभागाने जे काही अध्ययन केलं, त्यांना ज्या काही गोष्टी सापडल्या, त्याचं जेव्हा त्यांनी संशोधन केलं तेव्हा कळलं की या सगळ्या ज्या लोखंडाच्या किंवा धातूच्या बनलेल्या वस्तू आहेत, या 1300 बीसी मधल्या आहेत. है ना? 1300 बीसीईच्या आहेत. म्हणजे आपल्याला अनुमान लावता येईल की त्या काळातल्या लोकांना धातुकाम वगैरे अवगत होतं. आता वेगवेगळे धातू जमिनीतनं कसे काढायचे, त्यांना प्युअर कसं करायचं, त्यांचं शुद्धीकरण कसं करायचं, त्याच्यानंतर त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी कशा बनवायच्या, जसं वेपन्स असतात, हतियार असतात, है ना? सो वेगवेगळ्या रोजमर्राच्या गोष्टी किंवा अशा प्रोटेक्शनसाठी हतियार किंवा वेपन्स कसे बनवायचे, सो या सगळ्या गोष्टी त्यांना अवगत होत्या. The Upanishads mention iron ore and the metallurgy in South India as early as 1200 to 1100 BC made a huge developments. उपनिषदामध्ये तर आपल्याला असे बरेच उल्लेख मिळतात की दक्षिण भारतामध्ये हे धातुकाम ते भरपूर अवगत होतं. है ना? म्हणजे त्यांना इझिली त्या धातूपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवता येत होतं आणि ते प्युअर क्वालिटीचं धातुकाम करत होते. है ना? हाय क्वालिटी स्टील वॉज ऑलरेडी बीइंग प्रोड्यूस इन साऊथ इंडिया विच वॉज एनकरेज बाय मौर्यन पिरियड. म्हणजे त्या काळातल्या लोकांना शुद्ध धातूंचा वापर करता येत होता आणि त्यापासून ते वेगवेगळ्या वस्तू सुद्धा बनवत होते. ठीक आहे. When we look at what keep the artist of that time going, सो त्या काळातल्या आता आर्टिस्ट विषयी आपण जर थोडंसं पाहिलं, तर असं काय होतं की त्या काळातल्या आर्टिस्ट लोकांना म्हणजे सपोर्ट होता, काय होतं? सो वी कुड ग्लीन दॅट फॅक्ट दॅट दे बिलॉंग्ड टू आयदर स्पेसिफिक गाइड्स ऑर फॅमिलीज, है ना? सो त्या काळातले जे लोक होते, त्या काळातल्या लोक हॅलो मॅम, जायला ऍक्सेप्ट करता का क्लासमध्ये? मी नाही करू शकत, मी होस्ट नाही आहे. ज्या मॅम आहेत त्या करतील ना. नाही, तो कधी पण समजा नाही. तुमच्या मॅडमला तुम्ही मेसेज करता का? हो चालेल. है ना? त्यांना एक मेसेज करून द्या की कोण तुमचा मित्र आहे त्याला म्हणा जॉईन करून घ्या. आणि थोडस लवकर जॉईन करायचं, नाही तर मग असा प्रॉब्लेम होत नाही. चलो कोई बात नाही. आता असं काय होतं की त्या काळातले कलाकार होते ते इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस नव्हते करत, है ना? ते कुठल्या तरी समूह किंवा फॅमिलीला रिलेटेड म्हणजे घराण्यांच्या रिलेटेड राहून आपली कला सादर करत होते आणि ते त्यांचं संपूर्ण आयुष्य, अख्खं जीवन ती आपली कला परफेक्ट करण्यामध्ये आणि विशिष्ट कलेचा प्रॅक्टिस करण्यामध्येच ते घालवत होते. दिस फेनॉमेना इज सीन इवन टुडे. आणि ही गोष्ट आपल्याला आज सुद्धा दिसते की असे बरेच संघ, युनियन किंवा फॅमिलीज आहे की जे आपली कला ही आपल्यापर्यंत फॅमिलीच्या बाहेर असे जसं आपण म्युझिक मध्ये पाहतो वेगवेगळे घराणे आहेत,
है ना. आर्टमध्ये पण पाहतो की काही आर्ट आहेत, ज्या काही कला आहेत, ज्या पर्टिक्युलर स्पेसिफिकली त्या फॅमिलीज पर्यंतच लिमिटेड आहेत. है ना. काही विविंग करणारे फॅमिलीज आहेत, की त्यांची ती विविंग टेक्निक इतकी स्पेशल असते, की तुम्ही जाऊन म्हणजे तुम्ही जाऊ शकता, पाहू शकता, पण ते सगळ्यांनाच शिकवतात असं नाही आहे. तसं ते मी एक रिसेंटली आर्टिकल वाचलं होतं, की तिकडे आपल्या भारतामध्ये एक रोगन आर्ट असते. काही-काही गोष्टींना ते मिक्स करतात लाख वगैरेला आणि त्याच्यापासून ते फॅब्रिकवरती रोगन आर्ट करतात. सो असा पूर्ण भारतामध्ये एकच फॅमिली आहे. मग त्यांनी ती कला फक्त त्या फॅमिलीपुरतीच जपलेली आहे. त्यांच्यात त्यांचे जे शिष्य वगैरे असतात, त्यांचे जे स्टुडंट्स असतात, फक्त ते त्यांनाच शिकवतात आणि त्या कलेचं ते संगोपन करतात. मग पूर्वीच्या काळी कसं होतं, की असे काही कलाकार वगैरे असतील, तर ते कधी राजाच्या आश्रयाला राहायचे, कधी एखाद्या मंदिर किंवा मठाच्या आश्रयाने राहायचे आणि ते आपली कला जोपासत होते. ठीक आहे. म्हणजे राजा म्हणा किंवा मंदिर म्हणा, ते त्यांना त्यांच्या कलेला प्रमोट करत होते. त्यांना मदत करत होते आणि त्यांच्या कलेचं ते म्हणजे देखभाल करत होते. आता ते त्यांच्या आश्रयाने राहतात आहे ना. सो ते राजासाठीच आपली कला सादर करत होते आणि राजा सुद्धा त्यांना मदत करत होता फायनान्शियली किंवा त्याची कला प्रमोट करत होता. सो इन दोज टाइम्स आर्किटेक्चर अँड आर्ट वेंट हँड इन हँड. आता पूर्वीच्या काळी कसं होतं, आता आपण म्हणजे सगळ्या कलांना असं वेगवेगळ्या तऱ्हेने बघतो. पण पहिलेच्या काळी अशा कला वेगवेगळ्या तऱ्हेने नव्हत्या बघितल्या जात. कारण जर एखादा स्थपती म्हणजे आर्किटेक्चर जर तो नगर निर्माण करतो आहे, मोठमोठे प्रासाद म्हणजे पॅलेसेस निर्माण करतो आहे, तर त्या पॅलेसेसमध्ये आर्च किंवा सुंदर नक्षीदार जाळी किंवा त्याच्या डेकोरेशनसाठी ज्या काही दगडाच्या, मातीच्या किंवा मूर्ती म्हणजे धातूपासून बनवलेल्या मूर्ती राहायच्या, त्या सगळ्या तेच लोकं करायचे. म्हणजे आर्किटेक्चर वेगळा किंवा स्कल्प्टर वेगळा असं वेगवेगळं नव्हते. सो जे लोकं जे स्थपती होते तेच मोठमोठे नगरांचं निर्माण करत होते. मग नगरांचं किंवा त्या महालांचं सुशोभनासाठी ज्या काही गोष्टी लागतात, त्या सुद्धा जसं चित्र आहे किंवा सुंदर मूर्त्यांचं निर्माण आहे, ते लोकं तेच करत होते. सो त्या काळात घडलेल्या गोष्टी, यांची छाप, यांचे मार्क्स आपल्याला आज सुद्धा इतके वर्ष होऊन गेले, तरी पण ते दिसतात आहे. है ना. कारण कुठे ना कुठे त्या सगळ्या गोष्टींना सुरुवात त्या काळामध्ये झाली होती. है ना. सो अशा तऱ्हेने असे काही उदाहरणं आहेत, काही दाखले आहेत. पण आपण मी जसं पहिले म्हटलं, की जेमतेम सगळं लेखन परंपरेला सुरुवात या काळामध्ये झाली होती. त्यामुळे असे रिटनमध्ये आपल्याला खूप रेफरन्सेस वगैरे मिळत नाही. जे काही वेदांमध्ये किंवा त्याच्या नंतरच्या काळामध्ये जे काही आपलं लिटरेचर लिहिलं गेलं, तेवढंच फक्त आपल्यासाठी रेफरन्सेस आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे आपले वेद या काळामध्ये लिहिले गेले. पुराण आपले या काळामध्ये लिहिले गेले. रामायण, महाभारत या काळामध्ये लिहिले गेले आणि आपल्या लेखन परंपरेला सुरुवात झाली. है ना. याच्या आधी कुठलं पण असं आपल्याला लेखन म्हणजे असं पक्कं काही पुस्तक लिहिलेलं आहे, काही लेखन झालेलं आहे असं दिसत नाही. इथून लेखन परंपरेला सुरुवात झाली. ठीक आहे. हेच वैदिक काळातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. म्हणून जे उल्लेख मिळतात आहे ते सुद्धा वेदांमधले, उपनिषदांमधले किंवा एपिक्स मधले मिळतात आहे. कारण त्याच्यापेक्षा जास्त काही लिहिलंच गेलं नाही. नंतरच्या काळामध्ये लेखन वाढलं आणि खूप साऱ्या विषयांवरती लेखन झालं. पण सुरुवातीला थोडंसंच होतं. सो एवढं सगळं आपल्याला जर आर्ट रेफरन्सेस इन वैदिक पिरियडमध्ये म्हणजे प्रश्न जर आला तर ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. प्लस 2 मार्कासाठी 2 मार्कासाठी जे क्वेशन्स राहू शकतात, ते असे राहू शकतात, की वैदिक जो कालखंड आहे, तो त्याचं एखादं वैशिष्ट्य सांगा किंवा त्याचा स्पॅन कालखंड सांगा.
कुठून कुठपर्यंतच्या काळाला आपण वैदिक काळ असं म्हणतो. वैदिक काळातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणतं ते सांगा. किंवा आपले रामायण, महाभारत किंवा वेद हे कुठल्या काळात रचले गेले. है ना, असे सिंपल सिंपल क्वेश्चन्स आपल्याला या टॉपिक वरती विचारू शकतात. ठीक आहे. सो तुम्ही वैदिक काळाविषयी थोडंसं जाणून घ्या अजून. तुमच्याकडे कुठलं पण हिस्ट्रीचं पुस्तक असेल, म्हणजे आर्ट हिस्ट्रीचं, सो ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला वैदिक पिरियड अगदी आरामात सापडेल. ठीक आहे. मी तर नोट्स पाठवणारच आहे, पण थोडंसं तुम्ही पण वाचन करा, थोडंसं गुगल करा वैदिक पिरियड इन आर्ट मध्ये. ठीक आहे. आणि कुठले कुठले रेफरन्सेस आपल्याला मिळतात ते पण पहा. माझे नोट्स तर दिलेले राहतीलच, पण फक्त तेवढेच वाचणं आणि तेवढंच लिहिणं तेवढं सफिशियंट नाहीये. म्हणून थोडंसं वाचन वाढवा. आपलं म्हणजे वाचनाची सवय ठेवा. जे काही एक्स्ट्रा नॉलेज मिळेल त्याने तुमचा आन्सर लिहायला तुम्हाला मदतच होणार आहे. ठीक आहे. सो हा एक छोटासा टॉपिक होता. आय होप तुम्हाला समजला असेल. काही डाऊट आहे का? काही विचारायचं आहे का? नाही विचारायचं आहे? बरं. सो आपले आता 2 टॉपिक कंप्लीट झाले. आपण सुरुवातीला कालिदासाविषयी थोडंसं शॉर्टमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण रघुवंशम हे एक महाकाव्य पाहिलं, ज्याचं आपण समरी फॉर्ममध्येच पाहिलं. विशेष काही आपण त्याच्यातलं अगदी डायलॉग बाय डायलॉग हे नाही घेतलं. पण एक ओव्हरऑल समरी सारखं पाहिलं, की प्रत्येक सर्गात काय-काय मुख्य घटना घडल्या असं आणि काय विषय आहे त्या सर्गाचा. ठीक आहे. सो पहिलं आपण ते पाहिलं. दुसरं आपण आर्ट रेफरन्सेस पाहिलं. उद्याचा टॉपिक आपला खूप ईझी आहे. आर्ट अँड लाईफ. है ना? आपल्या जीवनामध्ये कलेचं काय स्थान आहे, काय महत्व आहे, ते आपण उद्याच्या टॉपिकमध्ये पाहू. ठीक आहे. सो उद्याचा आपला खूप डिस्कशन वाला टॉपिक राहील. कारण आपल्या जीवनामध्ये आता मी तरी आर्टवाल्या फील्डमधली नाही आहे. पण तुम्ही तर सगळे फाईन आर्ट्सच्या फील्डमधले आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कलेचं काय स्थान आहे, काय महत्व आहे, ते सगळं आपण उद्याला डिस्कस करू. ठीक आहे. सो कोणाला काही डाऊट नसेल तर आपण आजच्यासाठी थांबू. थांबायचं का? हो हो चालेल मॅम. ठीक आहे. सो आपण आजच्यासाठी थांबू. उद्याला भेटू. उद्याचा पण आपला टॉपिक एकदम ईझी आहे. आणि आता आपण लवकर लवकर आपला कोर्स कंप्लीट करू. ठीक आहे. चलो पुनर्मिलामः. शुभ दिनम. धन्यवादः.